भारताच्या भूमीवर जन्माला आला एक असा वीर, ज्याचं नाव ऐकून मोठमोठ्या हुकमाऱ्यांची सल्तनत थरथर कापून उठते. एक असा कट्टर योद्धा, ज्याच्या सत्तेने हिंदुस्थानातून मुघल साम्राज्याचे नामोनिशान मिटवून टाकले. संपूर्ण भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करून या टोकापासून तर त्या टोकापर्यंत ज्या नावाचा भगवा फडकत होता, अशा महान योद्ध्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर चला जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनसुना आणि खरा इतिहास. तर चला सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली महाराष्ट्राच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा तो काळ होता जिथे दिल्ली समेत निम्म्या भारतावर मुघल सुलतान औरंगजेब याची हुकूमत होती, तर दक्षिण भारतावर आदिलशाह आणि कुतुबशाह सारख्या सुलतानांनी कब्जा केला होता. या काळात भारतात एकही स्वतंत्र हिंदू राष्ट्र उरले नव्हते. देश, धर्म, देवस्थान, हिंदुत्व, गौ यांना संकटात बघून मात्र वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची शपथ घेतली. आणि हाच संकल्प उराशी बाळगून शिवाजी महाराज निघाले आपली सेना बनवण्यासाठी. पण 15 वर्षाच्या या बालकाला भले साथ देणार कोण, म्हणून त्यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेतले आणि विजापूरच्या मुस्लिम सल्तनतवर धावा चढवला. मात्र वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सवंगड्यांसह तोरणा किल्ल्यावर विजय प्राप्त केला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. या किल्ल्यातून महाराजांना खूप मोठा खजिना हाती लागला. या खजिन्यातून महाराजांनी आपली एक स्वतंत्र सेना तयार केली आणि याच सेनेच्या जोरावर शिवाजी महाराज यांनी पुढील 2 वर्षात पुरंदर, कोंढाणा, चाकण आणि राजगड सारख्या मोठ्या किल्ल्यांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. हळूहळू महाराजांनी आपल्या सत्तेचा विस्तार केला आणि आपल्या मावळ्यांसह कोकणावर चढाई करून विजय प्राप्त केला. मुघलांच्या साम्राज्यात पहिल्यांदाच कोणी हिंदू राजा तलवार घेऊन चालून आला होता. मराठा फौजने मुस्लिम सरदारांचे मुंडके उडवून कोकण, कल्याण या प्रांतांवर भगवा फडकवला. 40 किल्ले, 9 सामंत आणि 60,000 मावळ्यांचे सरदार शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या सल्तनतवर धावा चढवत संपूर्ण सल्तनत दरखास्त करून टाकली. आपले साम्राज्य संपत असलेले बघून विजापूरचा सुलतान अली आदिलशाह कापून उठला. त्याने आपला सेनापती अफजल खानास मोठी फौज देऊन शिवाजी महाराजांच्या मागास पाठवून दिले. शिवाजी महाराज त्यावेळेस प्रतापगडावर होते. इसवी सन 1659 साली अफजल खान आपली फौज घेऊन सरळ प्रतापगडावर चालून आला. हिंदू, गौमाता, स्त्रिया, बालक आणि ब्राह्मणांवर अत्याचार करत त्याची फौज मैदानात उतरली. हत्तीसारख्या बलाढ्य अफजल खानाचे इरादे हे महाराजांना फितवून मारण्याचे होते. त्यामुळेच त्याने महाराजांसमक्ष एक संधी प्रस्ताव मांडला. दुसऱ्या दिवशी अफजल खानाची महाराजांसोबत भेट ठरली. गळा भेट घेण्याच्या बहाण्याने लांबलचक खानाने महाराजांना दबोचले आणि त्यांच्या पाठीवर खंजीरने वार केला. परंतु महाराजांनी आपल्या वस्त्रांखाली चिलखत घातले होते. महाराजांनी चपळाईने आपली वाघनखे खानाच्या पोटात खुपसली आणि त्याच्या आतड्या आवळल्या आणि खानाला जागेवरच फाडून टाकला. अफजल खान पडल्यावर त्याची सेना हवेच्या वेगाने सैरावैरा धावत सुटली. परंतु महाराजांवर झालेल्या हल्ल्यामुळे नाराज झालेले मराठे पळणाऱ्या आदिलशाही सेनेवर तुटून पडले आणि रागाने भगव्या तलवारींनी 8,000 दुश्मनांना गाजरमुळ्यांसारखे कापून टाकले. अफजल खानाद्वारे उद्ध्वस्त झालेल्या देवळांचा राग महाराजांनी विजापुरी सल्तनतवर उतरवला. इसवी सन 1660 पर्यंत विजापूरच्या चौथ्याही हिश्श्यावर आपला कब्जा केला. सल्तनतचे किल्ले उद्ध्वस्त झाले, जहांगीरी लुटली आणि सल्तनी सेना लढून लढून बर्बाद झाली. दख्खनच्या सल्तनतला रक्ताने आंघोळ घालून महाराजांनी आपल्या सेनेला कोल्हापूरकडे कूच करण्याचे आदेश फर्मावले. मराठ्यांच्या गरजत्या फौजने दख्खनच्या खुल्या मैदानात उतरून पन्हाळ्यासह 17 किल्ल्यांवर विजय मिळवला. इसवी सन 1660च्या रात्री आदिलशहाला गुप्तहेरांनी खबर दिली की शिवाजी महाराज पन्हाळा गडावर आहेत.
आणि त्यांच्याजवळ मात्र 600 मावळे आहेत. मोक्याचा फायदा घेत आदिलशहाने सिद्दी जोहरला 10,000ची फौज पन्हाळ्यावर देऊन रवाना केले. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याची फौज किल्ल्याच्या चौफेर पसरली. अशा बिकट परिस्थितीत महाराजांनी दुश्मन फौजेचा धान्यसाठा संपण्याची प्रतीक्षा केली. 13 जुलैच्या रात्री थकलेल्या दुश्मन फौजेला चकमा देऊन महाराज आपल्या मावळ्यांसह पन्हाळ्यावरून निसटले. याची भनक दुश्मनांना लागताच दुश्मन फौज महाराजांच्या पाठलागास निघाली. महाराज 300 मावळ्यांना घेऊन पुढे निघाले होते आणि इकडे बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वाखाली उरलेले मात्र 300 मावळे 10,000 दुश्मनांवर तुटून पडले. हे युद्ध इतिहासातील सगळ्यात भयंकर युद्ध होते. मात्र 300 मावळे संपूर्ण रात्र गनिमाशी झुंजत राहिले. सूर्योदयापर्यंत या मावळ्यांनी 5,000 दुश्मनांचा खात्मा केला. विजापूरच्या सल्तनतला तबाह केल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या साम्राज्यात चढाई करण्यास आरंभ केला. इसवी सन 1657 साली शिवाजी महाराजांनी अहमदनगरच्या मुघल सल्तनतवर धावा चढवला. एक एक करून तमाम मुघल चौक्या तबाह केल्या. गौहत्येवर लगाम लावत त्यांनी जुन्नरच्या मुघल ठिकाणांवर चढाई केली. परंतु ही गोष्ट औरंगजेबाला सहन झाली नाही. त्याने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला मामा शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली 1,50,000ची फौज महाराष्ट्रात पाठवली. जानेवारी 1660च्या रात्री शाहिस्तेखान भारी सैन्य घेऊन पुण्याला पोहोचला आणि संपूर्ण पुण्यावर कब्जा केला. दिवसा शाहिस्तेखान आपला क्रोध हिंदू प्रजा देवळांवर उतरायचा आणि रात्री पुण्याच्या लाल महालात निघून जायचा. 3 महिन्यांपर्यंत हा सगळा अत्याचार असा चालू राहिला. परंतु 5 एप्रिल 1663च्या मध्यरात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हमला करण्याची योजना आखली आणि मात्र 400 मावळ्यांसह पुण्याकडे रवाना झाले. मराठ्यांनी वेषांतर करून किल्ल्यात प्रवेश केला. शाहिस्तेखानाची रूह कापून उठली जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या मृत्यूरूपात प्रत्यक्ष समोर पाहिले. घाबरलेल्या खानाने किल्ल्यावरून उडी घेत पळ काढला. परंतु महाराजांनी त्याची 3 बोटे कापून त्याला चांगलाच धडा शिकवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मुघल फौज चितरबितर झाली. याचा फायदा घेत सर्व मराठे पुण्यात वापस आले. इसवी सन 1664ला शिवाजी महाराजांनी मुघलांचे सगळ्यात श्रीमंत शहर सुरतेवर आक्रमण केले. मराठ्यांनी संपूर्ण मुघल व्यापार चौपट केला आणि मुघलांच्या बेसुमार खजिन्यावर आपला कब्जा केला. या घटनेमुळे औरंगजेब खवळून उठला. आपल्या सल्तनतीवर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमेरचा राजा जयसिंग याला मोठ्या फौजेसह शिवाजी महाराजांच्या मागास पाठवले. इसवी सन 1665 जयसिंग याने 1,00,000 मुघल सैनिकांसह शिवाजी महाराजांना पुरंदरावर वेढा घातला आणि महाराजांसोबत एक तह केला. या तहा अंतर्गत महाराजांना हिंदवी स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. परंतु इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराज मुघलांवर काळ बनून तुटून पडले. किल्ल्यांवर तैनात असलेल्या मुघल सेनेचा खात्मा करून लाशांचे ढीगच्या ढीग रचले. मात्र 4 महिन्यात महाराजांनी एक एक करत सर्व किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा वैदिक मंत्र्यांच्या उच्चारासह राज्याभिषेक झाला. आपल्या राज्याभिषेकानंतर महाराजांनी तुरंत हैदराबाद सल्तनतीवर आक्रमण केले. त्यांची सेना दख्खनच्या डोंगरावरून उतरली आणि पोंडा, कारवार, कोल्हापूर आणि जंजिराच्या किल्ल्यांना स्वराज्यात आणले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्नाटक होऊन वेल्लोर, गिंगी, म्हैसूर आणि तामिळनाडूच्या इलाक्यात विजय प्राप्त केला. इसवी सन 1680 मध्ये मात्र वयाच्या 50व्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान केले. अशा या वीर योद्ध्याला मानाचा मुजरा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.